राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आत येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेचा काळ आता संपत आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार या एका प्रश्नाने सध्या सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे। सोशल मीडियावरती अनेक अफवा आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयानुसार नेमकी काय अधिकृत माहिती आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या, कारण की सरकारने काही नवीन अटी शर्ती लागू केल्या आहेत। म्हणजेच की जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आणि नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत या ठिकाणी जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर का साधारणतः 4 ते 5 महिन्यानंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता 4 ते 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा होती। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे हा सरकारने नोव्हेंबर महिन्यामध्येच द्यायला पाहिजे होता। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर या दिवशी जमा झाला आणि साधारणतः याच कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झालेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार एकदम खरी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे। अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी फक्त 8व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यामध्ये आला आहे। पुन्हा एकदा सांगतो बघा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे। साधारणतः 1774 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत हे लक्षात घ्या। आणि ही रक्कम थेट कृषी विभागाकडे वर्ग करण्यामध्ये आली आहे। याचा अर्थ असा की प्रशासकीय पातळीवरती सर्व तयारी पूर्ण झाली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि याचा अर्थ असा की आता प्रशासकीय पातळीवरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याही क्षणी पैसे या ठिकाणी जमा होणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी
प्रशासकीय प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यावरती जमा होत असतात आणि सध्याची स्थिती बघता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती सर्व तयारी पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे 100% जमा होणार आहेत. फक्त या ठिकाणी बटन दाबून पैसे तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे बाकी आहेत. आता बटन कशाचं तर बघा शेतकरी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या माध्यमातून जे काही पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत तर ते या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून येत असतात. डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता सरकारने एकदा डीबीटीचं बटन दाबलं, डीबीटीची प्रक्रिया सरकारने सुरू केली की लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात. आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर प्रशासकीय पातळीवरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता फक्त बटन दाबून पैसे तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे बाकी आहेत. एकदा सरकारने डीबीटीची प्रक्रिया सुरू केली, एकदा सरकारने डीबीटीचं बटन दाबलं की लगेच साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. आता पैसे तर जमा होणार, डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पैसे जमा होणार हे तर समजलं, परंतु आता नेमकी डीबीटीची प्रक्रिया कधी सुरू होणार आणि नेमके पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार हे तुम्हाला समजलं. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली हे देखील तुम्हाला समजलं. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला हे देखील तुम्हाला समजलं. आता या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाला मिळणार आणि सरकारने याबाबत आता काय सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे किंवा जे पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. पुन्हा एकदा सांगत आहे बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार तर यामध्ये काय सांगण्यामध्ये आला आहे तर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा कितवा तरी 21वा हप्ता मिळाला आहे किंवा जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होत असतील तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल हे लक्षात घ्या. त्यानंतर ज्यांच्या अर्जामध्ये FTO जनरेटेड असा मेसेज दिसत आहे तर त्यांचे पैसे येण्याची शक्यता 100% आहे. म्हणजेच की ज्यांच्या अर्जामध्ये FTO जनरेटेड असा मेसेज दिसत आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल जसे की EKYC किंवा आधार लिंकिंग तर मात्र तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे वेळीच आपली स्टेटस तपासून घेणे आवश्यक आहे. बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर ज्या देखील शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नाही, ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची EKYC पूर्ण नसेल तर तुम्हाला EKYC करायची आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. जर तुमची EKYC पूर्ण असेल, जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत असतील तर 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत आहे, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तसेच ज्यांच्या अर्जामध्ये
FTO जनरेटेड असा मेसेज दिसत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता पैसे नेमके कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, शासनाच्या हालचाली आणि निधीचे वितरण पाहता हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता फक्त DBTची प्रक्रिया सुरू होणे बाकी आहे. आता पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे eKYC पूर्ण करून घ्या. जर eKYC नसेल तर eKYC पूर्ण करून घ्या. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, अनेकदा निधी मंजूर असूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत आणि याचे देखील काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. त्यानंतर तुमच्या जमिनीची नोंदणी PM किसान योजनेच्या पोर्टलवरती अपडेट असणे आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमचे खाते बंद असेल किंवा चुकीचे असेल तर पैसे परत जातात. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन दुरुस्ती करू शकता, हे देखील लक्षात घ्या. आता शेतकरी मित्रांनो, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी 1,774 कोटींचा निधी मंजूर केला असून आता येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. कारण की आता DBTची प्रक्रिया सुरू झाली की 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्याही क्षणी आता DBTची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कारण की सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे कदाचित आज देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील किंवा उद्या देखील पैसे जमा होऊ शकतात. साधारणतः येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये 100% पैसे जमा होतील. कारण की सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि सरकारच्या माध्यमातून 8वा हप्ता वाटप करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त आता DBTचं बटन या ठिकाणी म्हणजेच की दाबून पैसे तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे बाकी आहेत. आणि एकदा DBTची प्रक्रिया सुरू झाली की 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होत असतात. पुन्हा एकदा सांगतो बघा, येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधीही आणि कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी वेळेवरती मदत मिळणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीतच आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्यासाठी एक मोठा आधार ठरेल. जशी या हप्त्याची अधिकृत तारीख समोर येईल तसं मी तुम्हाला कळवेलच. परंतु सध्या जर बघायला गेलं तर साधारणतः 1 ते 2 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.